1 जुलाई से परिवार के साथ अन्न त्याग आंदोलन पर बैठेंगे, ऐसा इशारा सुभाष बाबूराव हजारे ने पत्र परिषद में दिया। किस संदर्भ में यह आंदोलन किया जाएगा, जानने के लिए देखते हैं यह खबर। राजूरा के छात्रावास के अधीक्षक सुभाष बाबूराव हजारे इन्हें काम पर से निष्कासित किया गया है और इसी संदर्भ में एक पत्र परिषद ली गई। उन्हें काम पर से निष्कासित करने पर परिवार के साथ 1 जुलाई को अन्न त्याग आमरण अनशन जिलाधिकारी कार्यालय के सामने करने का इशारा आयोजित पत्र परिषद में दिया। तो आइए सुनते हैं पत्र परिषद में उन्होंने इस संदर्भ में और अधिक क्या जानकारी दी। मी श्री सुभाष बाबूराव हजारे, मुक्काम पोस्ट तुबई, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथील मूळचा रहिवासी असून सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या पंचशील मुलांचे वसतिगृह राजुरा तसेच महात्मा गांधी मुलांचे वसतिगृह राजुरा या वसतिगृहावर मी अधीक्षक पदावर मागील 2003 पासून 15 वर्षे सतत इमानीद्वारे काम केल्यावर मागील सन 2017च्या दरम्यान माझा दुचाकीने अपघात झाल्यावर मी ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे भरती असताना संबंधित विभागाकडून मागील 3 महिन्याचे मानधन बिल तात्काळ सादर करा असे माहिती मिळाल्यावर मी दवाखान्यातून जाणे शक्य नसल्यामुळे माझ्या चौकीदाराला सांगून मानधन बिल तयार करायला लावून सदर संस्थेचे सचिव श्री माननीय मुरलीधररावजी धोटे यांच्याकडे सदर बिलावर सह्या करून ते बिल संबंधित विभागाचे निरीक्षक समाज कल्याण विभागात सादर करण्यास सांगितले असता संबंधित आमच्या पंचायत शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय मुरलीधररावजी धोटे यांनी माझ्या चौकीदाराला अधीक्षक हजारे आल्याशिवाय मी बिलावर सह्या करणार नाही असे बोलल्यानंतर सदर बाब ही माझे चौकीदार मला दवाखान्यातून सांगितले। त्यामुळे मी पूर्वीच आर्थिक योजनेत असून मी या सर्व आर्थिक बाबीपायी त्रस्त असल्यामुळे द्विधा मनस्थितीत माझ्याकडून सदर पगार बिलावर स्वाक्षरी करण्याचा गुन्हा घडून आल्यामुळे मी संबंधित सचिवांना विनंतीसुद्धा केली, वारंवार क्षमायाचनासुद्धा केल्या। त्यानंतर त्यांनी तुम्हाला पुढच्या सभेमध्ये तुमचा विषय ठेवतो, तुम्हाला समोर घेण्यात येईल, तुम्ही तशी काळजी करू नका परत असे म्हणून मला वारंवार तोच शब्द सांगून मीटिंगा न घेता, सभा न घेता जवळपास 6 वर्षे माझे लुटून गेले आहे। माझा सर्व परिवार आज रस्त्यावर उतरलेला असून मी उपासमारीच्या यातनेमध्ये आज भोगत असून माझ्यावर ही माझी पाळी आल्यामुळे मला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे येत्या 1 जुलै 2026ला मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणाला बसणार आहे। तरी संबंधित संस्था चालकांनी माझ्या व माझ्या कुटुंबाचा विचार करून मला योग्य न्याय द्यावा व सर्वांना ही नम्र विनंती करतो। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।